राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। नगरमधील मराठवाडा मित्रमंडळाच्या वतीने देण्यात येणारा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार यंदा लातूरचे नेत्रतज्ञ खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांना सपत्नीक प्रदान करण्यात आला। पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आलं। मानपत्राचं वाचन प्राध्यापक नंदकुमार देशपांडे यांनी केलं। IMA सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला डॉ. प्रकाश मराठे, डॉ. संतोष अग्रवाल, डॉ. चंद्रवर्धन मिश्रा, डॉ. दिलीप फाळके, रोटरीचे अध्यक्ष नितीन थाडे, डॉ. प्रकाश कांक्रिया, डॉ. सुधा कांक्रिया आदी उपस्थित होते। डॉ. वर्धमान कांक्रिया यांनी नेत्रदानाबाबत जागृती केली। आपण सर्व म्हणलो की मृत्यूनंतरही अजरामर आपल्याला आज राहायचं असेल तर नेत्रदान आपण करू शकतो। नेत्रदान करून आपण हे जग दुसऱ्यांना दाखवू शकतो। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दान देण्याला एक असाधारण महत्त्व आहे आणि आजच्या युगात आपल्याला माहिती आहे की लोकांचा आपल्याला जीव वाचवायचा असेल तर आपण रक्तदान करतो। कोणाला किडनीची समस्या असेल तर आपण किडनीचं दान करतो। वैद्यकीय ज्ञानासाठी आणि संशोधनासाठी म्हणून आपण मरणोत्तर देहदान पण करतो। पण कोणाला जर का त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रकाश निर्माण करून द्यायचा असेल तर तुम्हाला नेत्रदान चळवळीमध्ये सहभाग नोंदवावा लागतो आणि नेत्रदान करण्याची गरज असते। तर नेत्रदान म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीने स्वेच्छेने मृत्यूनंतर आपले डोळे कोणा अपरिचित किंवा परिचित व्यक्तीला दृष्टी मिळावी म्हणून किंवा इव्हन संशोधनासाठी म्हणून दिलेला परवानगी त्याला आपण नेत्रदान असं म्हणतो। नेत्रदान करताना कोणत्याही प्रकारचं जात, धर्म, वर्ण, श्रीमंत किंवा गरीब, स्त्री किंवा पुरुष, लहान किंवा मोठी व्यक्ती याच्यामध्ये भेदभाव न करता कुणीही सुद्धा हे नेत्रदान करू शकतं। आपल्या 1 वर्षाच्या वयापासून ते सुमारे 80 ते 90 वर्षाच्या वयापर्यंत सुद्धा नेत्रदान करणं शक्य असतं आणि जरी आपल्या डोळ्यावरती कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेल्या असतील तरी सुद्धा नेत्रदान करणं हे सहज शक्य असतं। फक्त ज्या लोकांचा मृत्यू हा कावीळ, एड्स किंवा कॅन्सर, पाण्यात बुडून किंवा कोणत्या विशिष्ट संसर्गामुळे झाला असेल जो संपूर्ण शरीरामध्ये पसरला असेल तेव्हाच आपण नेत्रदान हे करू शकत नाही दुसऱ्यांना दृष्टी देण्यासाठी। पण अशा व्यक्तींमध्ये पण नेत्रदान करणं शक्य असतं संशोधनासाठी। नेत्रदान आपण कसे करावे तर आपल्या फॅमिलीमध्ये अशी दुःखद घटना झाली असेल तर आपण जवळच्या नेत्रपेढीला संपर्क साधला पाहिजे। अशा वेळेस आपल्या घरी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचे डोळे आपण बंद केले पाहिजे। त्याच्यामध्ये तुमच्याकडे असतील तर एखादं लुब्रिकंट ड्रॉप टाकून त्यांच्या डोळ्यांना आपण मॉइस्ट ठेवलं पाहिजे। डोळ्यावरती एक छोटीशी कापसाची एक पट्टी ठेवून डोळ्यांना नेहमी बंद ठेवलं पाहिजे म्हणजे डोळे ड्राय होणार नाहीत आणि त्यांचं जे आपण म्हणू शकतो की जे त्याच्यामधली जी लाईफ आहे ती आपण मेंटेन करू शकतो। हे झाल्यानंतर नेत्रपीडितनं एक टीम आपल्या घरी येते। आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी पूर्ण प्रक्रिया असते फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये होते। त्याबरोबर कोणालाही कुठल्याही प्रकारचा विद्रूपपणा याच्यामध्ये येत नाही कारण की जेव्हा या प्रकारे डोळे काढले जातात ते खूप चांगल्या रीतीने डोळे बंद केले जातात की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विद्रुपीकरण आपल्या बॉडीचं होत नाही। आणि हे झाल्यानंतर हे डोळे एका नेत्रपेढीमध्ये घेऊन गेले जातात। तिथे त्याचं खूप डिटेलमध्ये अनालिसिस होतं आणि ते केल्यानंतर कोणते डोळे हे नेत्ररोपण करण्यायोग्य आहेत हे जवळपास 80% डोळे असे असतात आणि 20% डोळे जे नेत्ररोपण करण्यायोग्य नसतील ते सुद्धा संशोधनासाठी आणि ट्रेनिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात। कारण मागच्या 27 वर्षामध्ये काम करत असताना फक्त म्हणजे व्यावसायिक म्हणून न बघता त्या व्यवसायाकडे एक प्रकारची समाजसेवा म्हणून बघत आल्यामुळेच कदाचित जनतेने हे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे केलेले असावेत आणि नक्कीच येत्या काळामध्ये त्यांनी दिलेल्या आशीर्वादाचं कसं आपल्याला चांगल्यात चांगलं रिटर्न येत्या 5 वर्षामध्ये त्यांना देता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन एवढं मात्र या निमित्तानं सांगू इच्छितो। आज ज्या विभूतीच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला जातोय पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब यांच्याबद्दल मागच्या बऱ्याच वर्षापासून मी पेपरमध्ये वाचत आलेलो आहे, युट्यूबवर बघत आलेलो आहे, 1-2 ठिकाणचे त्यांचे भाषणही मी बघितलेले आहेत।
आणि त्यांनी केलेलं काम हे भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरवलेलं आहे. आणि अशा पद्धतीच्या व्यक्तींना गौरवण्याचं काम भारत सरकार करत आलेलं आहे आणि ते करत राहिलं पाहिजे. येत्या काळामध्ये मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की मॅडमना सुद्धा, आदरणीय सुधा कांक्रियाजींना सुद्धा हा पुरस्कार येत्या काळामध्ये मिळावा अशी एक प्रामाणिक इच्छा या निमित्तानं मी ईश्वरचरणी करतो. आपण सर्वजण इथं आलात, आपण सर्वांनी इतका वेळ दिला. ज्या दिवशी मी निवडून आलो त्या दिवशीपासून सरांचा वारंवार मला फोन होता की आम्ही कधी यावं लातूरला म्हणून. मी मात्र सरांना म्हणत होतो मीच नगरला येणार आहे, कारण तुम्हा सगळ्यांना भेटण्याची एक ओढ नगरकरांना त्या निमित्तानं माझ्या मनामध्ये होती. आणि त्यासाठीच म्हणून मी सरांना तिकडं न येऊ देता मी इकडं येतो म्हणून वारंवार सांगत आलो, जेणेकरून मला तुम्हा सगळ्यांना एकदाच भेटता येईल. आणि तो भेटण्याचा योग आज मराठवाडा मित्रमंडळाने घडवून आणला. सगळ्यांचं मी आभार परत एकदा व्यक्त करतो. डॉक्टरांचे या चळवळीशी आणि सामाजिक पर्यावरण या बाबतीत आम्ही बरोबर असतो. आणि आजचा कार्यक्रम कारण दृष्टी देत असतानाच दृष्टी सुद्धा चांगली असल्याशिवाय संसदेतून समाज आणि राष्ट्रहिताचे निर्णय होऊ शकत नाही. पण असे माणसं संसद सभागृहात असावी का ज्यांना बोलून घेऊन आता उमेदवारी द्यायची पाळी आली. कारण आता काम करणाऱ्या माणसांचं योग येत आहे याचा आनंद झालेला आहे. आणि निव्वळ पैसा आणि यांनी जमत नाही, आता काम पण लागतं. आणि म्हणून लातूरने नेहमीच मराठवाड्याला राज्याला दिशा दिलेली आहे. खरं म्हणजे मला तो दिवस आजही आठवतोय. 2008ला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. मी नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा फोन आला. आमचं गावात श्रमदान चालू होतं एका अभियानात. हाडे साहेब त्यावेळेस होते. आणि फोन आला की मुख्यमंत्री बोलतायत. आणि मला विलासरावजी सांगितलं, पोपटराव आता हिवरे बाजार सोडा, तुम्हाला महाराष्ट्राची जबाबदारी द्यायची. कारण आदरणीय अण्णासाहेब हजारे यांनी आदर्श गाव योजनेचा राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही ती जबाबदारी घ्या. 2008 साली मला ती जबाबदारी मिळाली. आता हे 15 वर्ष चालू आहे. डॉक्टर सुधाताई कांक्रिया यांनी नेत्रदात्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे सर यांचा आपण स्वामी रामानंद तीर्थ गौरव पुरस्कार हा नुकताच प्रदान केलेला आहे. मी साई सूर्य नेत्रसेवा परिवार, साईबन परिवार, मानकन्हैया ट्रस्ट परिवार आणि एशियन आय हॉस्पिटल परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. आज मी आपल्या समोर उभी आहे ते अजून एक मानपत्र आदरणीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे सरांना प्रदान करायचा जो आहे त्याचं वाचन करण्यासाठी. खरं म्हणजे साई सूर्य नेत्रसेवाचे ते ज्येष्ठ सदस्य आहेत. साई सूर्य नेत्रसेवामध्ये त्यांनी आपली सेवा रुजू केलेली आहे आणि अनेक पेशंटच्या नेत्रज्योती प्रज्वलित केलेल्या आहेत. आणि त्यांचा जो काही हातखंड आहे, ज्याला आपण असं म्हणतो कौशल्य आहे, नेत्र सर्जरीचं कौशल्य आहे, काउन्सिलिंगचं कौशल्य आहे आणि नेत्रदान चळवळीमध्ये असलेलं त्यांचं योगदान पण खूप मोठं आहे. आणि आपल्या परिवारातील साई सूर्य नेत्रसेवा परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा अतिउच्च अशा पोझिशनला पोहोचतो तेव्हा एक माता पिता म्हणून आमचं पण कर्तव्य आहे की त्यांचं कौतुक करण्याचं. आणि म्हणूनच साई सूर्य नेत्र गौरव पुरस्कार आज आम्ही त्यांना जाहीर करत आहोत. जे मराठवाड्यात राहत होते किंवा तिथे जन्मले आणि मग व्यवसायानिमित्त किंवा आपल्या नोकरीनिमित्त नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येऊन स्थायिक झाले आणि नगरी झाले. अशा सगळ्या नगरी
मराठवाडी लोकांचं हे मित्रमंडळ आहे. मागील 30 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. यामध्ये विशेष करून हा मैत्र मेळावा असल्यामुळे यामध्ये स्नेह मेळावे आमचे बरेच होतात. आम्ही आरोग्य शिबिरांचंही बऱ्याच वेळेस आयोजन करतो. त्याचप्रमाणे आमची जी खरी गोष्ट जी गाजली पूर्ण भारतभर मराठवाडा मित्रमंडळाची, ती बालरंगभूमीची सेवा. 25 वर्ष अखंडित बालरंगभूमीची एकांकिका स्पर्धा आजपर्यंत भारतात कोणीही घेऊ शकलं नाही. ते फक्त मराठवाडा मित्रमंडळ घेऊ शकलं. आणि मराठवाडी लोक एकदम साधे गोड. आपले खासदार जे आहेत यांच्याकडे पाहून तुम्हाला लगेच जाणवत असेल की खासदार असूनही त्यांचा जो ग्लॅमर असतो ना खासदारकीचा, असा त्यांचा ग्लॅमर जो खासदारकीचा आपल्याकडे सापडतो तसा अजिबात त्यांच्याकडे आढळून येत नाही. अतिशय डाऊन टू अर्थ डॉक्टर शिवाजी काळगे हे आमच्या मुलासारखे. साई सूर्य नेत्रसेवाला ते आमच्याबरोबर 2-3 वर्ष सहकारी म्हणून ते आमच्याबरोबर होते. पण तेव्हापासून आम्ही पाहिलं नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि समाजसेवा करणे. आणि तिथून लातूरला गेल्यानंतर तेच व्रत त्यांनी अखंडित पुढे जे जोपासलं त्याचंच आपण हे फल बघतोय. आणि आम्ही सर्व नेत्रतज्ञांना ही गोष्ट आणखीन अभिमानाची ह्यासाठी आहे की आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये एकही नेत्रतज्ञ निवडणूक लढवून खासदार होऊ शकला नाही. तर इतक्या साध्या भोळ्या माणसाने हा जो इतिहास घडवून दाखवला यासाठी परत सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. नेत्रदान या विषयावर नुकत्याच झालेल्या घोषवाक्य निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली. याप्रसंगी नेत्रारोपण झालेल्या वसंत जाधव यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर नेत्रदान केलेल्या 100 व्यक्तींच्या कुटुंबियांचा हृदय सन्मान करण्यात आला. मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष सदाशिव मोहिते, मनोहर कटके, प्रशांत कटके, छाया देशपांडे, प्राची जांभळे, रामदास केदार, प्रिया सोनटक्के आदी सर्वांनी कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन केलं. नंदकुमार देशपांडे यांनी सूत्रसंचालन केलं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.